नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। ठाण्यातील आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या चौकाचं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन। ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड, शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांसह अभिनेत्यांचीही गर्दी। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक अभिजित लाड, मुख्य संपादक माय मराठी न्यूज चॅनल। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। आज ठाणे महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात पार पडलेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत मनसेचे सुधाकर चव्हाण बिनविरोध निवडून आले आहेत। ठाणे महापालिकेत पहिल्यांदाच असा इतिहास घडला असून सुधाकर चव्हाण यांना सूचक म्हणून शिवसेनेचे सभागृह नेते नरेश मस्के तर अनुमोदक म्हणून आघाडीतर्फे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी पाठिंबा दिला। आज ठाणे महापालिकेत पार पडलेल्या या औपचारिक निवडणुकीत मनसेचे सुधाकर चव्हाण बिनविरोध निवडून आले आहेत। सुधाकर चव्हाण यांच्या निवडीनंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे महापालिकेचे महापौर हरिश्चंद्र पाटील, सभागृह नेते नरेश मस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, नगरसेवक नजीब मुल्ला, नारायण पवार, मनोज शिंदे तसंच चित्रपटसृष्टीतील अभिनेते सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, वैभव मांगले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। ठाण्यातील काजूवाडी परिसरातील श्री साईबाबा पंचपरमेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे। यंदाचं या वर्धापन दिनाचं हे 8वं वर्ष असून या निमित्तानं श्रीराम याग जत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। स्थानिक नगरसेवक अशोक वैती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो। यंदाही वर्धापन दिनाच्या निमित्तानं 28 एप्रिल ते 2 मे पर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आणि भजन असे कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी होत असून आज साईनाथांचा महाअभिषेक, पूर्णाकृती होम आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। काजूवाडी परिसरातील हे मंदिर प्रसिद्ध असून या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी अनेक ठिकाणहून भक्तगण गर्दी करतात। शुक्रवारी 2 मे रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार असून या निमित्तानं श्री साईंची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे। या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मंडळाचे अध्यक्ष अशोक वैती यांनी केलं आहे। नगर येथील एका दलित मुलाची झालेली हत्या ही दुर्दैवी घटना असून आरोपींना लवकर गजाआड करून कडक शासन करू तर दुष्काळ ही खूप मोठी समस्या आहे, यासाठी केंद्रीय हवामान खात्याशी चर्चा सुरू आहे। 2 दिवसांनी आपण या संबंधात अहवाल तयार करणार असून मग काय भूमिका दुष्काळाबद्दल घ्यायची ते ठरवणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी आज ठाण्यात सांगितलं। आज ठाण्यात कोटनाका येथील एका चौकाला आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं नाव देण्यात आलं। याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आज ठाण्यात आले होते। या उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी भाषणे केली। आचारसंहिता आहे म्हणून आपण नगरला तरुणाच्या हत्या प्रकरणी त्या परिसराला भेट दिली नाही असं नगरचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी सांगितलं होतं। असं काही वृत्तपत्रातही आलं होतं, ते साफ चुकीचं असून जे कोणी असं लिहिलं किंवा म्हटलं असेल त्यांनी आपली माफी मागावी। आपण आत्ताच तिकडे जायला निघालो असल्याचं मधुकर पिचड यांनी सांगितलं। परंतु ही घटना होऊन 1 दिवस होत आला असून पहिला हा शासकीय कार्यक्रम केल्यानंतर पिचड नगरला निघाले असून एका तरुणाची हत्या झाली त्याचं गांभीर्य पिचड यांना नसल्याचं या घटनेतून सिद्ध होत आहे। या घटनेनंतर पहिल्यांदा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पाहिजे होती, परंतु त्यांनी तसं केलं नाही। तर या कार्यक्रमाला दलित समाज कसा आहे आणि त्याला कसं भक्कम करता येईल यावर ते भाष्य करत होते, परंतु प्रत्यक्षात मात्र तसे वागत नाहीत, हेच या घटनेतून समोर आलं आहे। ठाण्यात कोटनाक्यावरील एका चौकाला आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे
यांचं नाव देण्यात आलं आहे। याच्याच उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि पी चढ आज ठाण्यात आले होते। पहिल्यांदा ठाणे सेंट्रल जेलमध्ये राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला वंदन केल्यानंतर चौकाचं नामकरण मुख्यमंत्र्यांनी केलं। पत्र मी त्याचे मार्क केलेलं आहे, पाहिलेलं आहे, मी चर्चा करणार आहे आज किंवा उद्या करणार सर। अनेक म्हाडाच्या संबंधीमध्ये गृहनिर्माण विभागाबद्दल आमची चर्चा चालू आहे। तर दुष्काळ हा मोठा प्रश्न असतो नेहमीच मे महिन्यात किंवा उन्हाळ्यामध्ये, कसं बघताय याकडे? ठाण्यामध्ये पण तीच कंडिशन, ठाणे अनेक ठिकाणी पाणी नाही सर। काल आणि आज मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये आम्ही काही आदेश निर्गमित केलेत की अजूनही निश्चितपणे दुष्काळ पडेल असं काही सांगता येत नाही, पण तयारी करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। मी दिल्लीच्या हवामान खात्याच्या प्रमुखाशी संपर्कात आहे। 1-2 दिवसांमध्ये त्यांच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत त्यांचा एक अहवाल सादर होईल, प्रेझेंटेशन सादरीकरण मुंबईला होणार आहे। त्यानंतर किती परिस्थिती गंभीर आहे याचा आम्हाला अंदाज येईल, पण परिस्थिती गंभीर असो वगैरे नसो पूर्वतयारी आम्हाला करावी लागेल। त्याबद्दल चाऱ्याबद्दल आणि पाण्याबद्दल काही आदेश दिलेले आहेत। ज्या गावामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये एक दिवसही टँकर आला असेल अशा गावांची यादी, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था, आणि गेल्या दुष्काळामध्ये 10 लाख जनावरांना आपल्याला चारा छावण्यामध्ये ठेवावं लागलं, कारण चारा नव्हता म्हणून। त्यावेळेला चारा ऑर्डर प्रोग्राम, चारा तयार करायचा प्रोग्राम हे मोठ्या प्रमाणात घेण्याचे आदेश दिले आहेत। लवकरच आम्ही बैठक घेऊन त्याबद्दल काय आपल्याला पूर्वतयारी करता येईल त्याचा प्रयत्न करणार। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक अभिजित लाड, मुख्य संपादक माय मराठी न्यूज चॅनल। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। शेतकऱ्यांच्या अडीवरून थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचावा याकरिता ठाण्यातील गावदेवी मैदान येथे संस्कार सेवाभावी संस्थेच्या वतीनं आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। 2 मे ते 9 मे पर्यंत होणाऱ्या या आंबा महोत्सवाचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांच्या हस्ते करण्यात आलं। या महोत्सवामुळे ठाणेकरांना येत्या 9 तारखेपर्यंत कोकणातील आंब्याची चव चाखायला मिळणार आहे। ठाण्यातील गावदेवी मैदानात संस्कार सेवाभावी संस्थेनं यंदा 8व्या वर्षी आंबा महोत्सवाचं आयोजन केलं असून ठाण्यातील नागरिकांना थेट कोकणातील आणि शेतकऱ्यांच्या अडीतील आंबा मिळावा याकरिता सदर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवात एकूण 50 स्टॉल उपलब्ध करण्यात आले असून या स्टॉलमध्ये कोकणातील हापूस, पायरी यांसारखे इतर आंबे देखील या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेत। या महोत्सवाला रीमा लागू यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या, तर युरोपसारख्या इतर देशांनी आंब्याच्या आयातीवर बंदी घातल्यामुळे आयोजकांनी मात्र नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त काल ठाण्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। विविध सामाजिक संस्थांनी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला। साकेत मैदानावर पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण दल यांच्या तुकड्यांनी शानदार संचलन केलं। तसंच पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते तर ठाणे महापालिकेत महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कर्तृत्ववान पोलीस आणि अधिकाऱ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं। साकेत मैदानावर झालेल्या संचलनानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्तृत्व गाजवलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं। त्यात भारत शेळके, सुनीता काळबांडे, संजय निकम, बाळू म्हस्के, परशुराम राणे, मोतीलाल पाटील, महादेव काळे, उदय दिघे, अर्जुन शिंदे, राजेंद्र दुखंडे, लक्ष्मण वदनुरे यांचा समावेश आहे। या कार्यक्रमास जिल्हाधिकारी पी वेलरासू, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, पोलीस आयुक्त विजय कांबळे, पोलीस अधीक्षक राजेश प्रधान उपस्थित होते। या निमित्तानं शहरातील विविध चौकांमध्ये भगवे झेंडे, भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या। तसंच विविध ठिकाणी सत्यनारायण पूजेचंही आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा औचित्य साधून कॅडबरी कंपनीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। खेळ पैठणीचा खास महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। चित्तपावन ब्राह्मण मंडळातर्फे सहयोग मंदिर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। तसंच डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांचं क्रांतिकारी चाफेकर बंधू या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। ठाणे महापालिकेनं मोठा गाजावाजा करून ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी सुरू केलेली वेबसाईट गेल्या महिनाभरापासून बंद आहे। त्यामुळे सध्या हा कर भरणा ऑफलाईन म्हणजेच पारंपरिक पद्धतीनं सुरू आहे।
त्यामुळे महापालिकेचा कारभार ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करण्याच्या वल्गना करणाऱ्या पालिकेची ऑनलाईन कर भरण्याची साधी योजनाही फसली आहे। मालमत्ता कराचं उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे। पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी फेब्रुवारीत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची योजना जाहीर केली होती। यासाठी वेबसाईटही तयार करण्यात आली होती, मात्र ही वेबसाईटच महिनाभरापासून बंद आहे। त्यामुळे ऑनलाईन टॅक्स भरणाऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे। याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वेबसाईट अपडेट करण्याचं काम सुरू असल्यानं बंद असल्याचा दावा त्यांनी केला आहे। ही वेबसाईट सुरू होती तेव्हा मोजक्या ठाणेकरांनीही त्याचा फायदा घेतलेला नाही। दिवसाकाठी एखादीच व्यक्ती ऑनलाईन कर भरणा करायची। पालिकेने योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत। अनेकांना ऑनलाईन कर भरण्याचं ज्ञान नाही। काहींच्या घरी ती सेवा नसल्यामुळे सायबर कॅफेत जाऊन टॅक्स भरण्यापेक्षा पालिका कार्यालयात भरण्यास ते पसंती देत असत। स्थायी समितीच्या निमित्तानं झालेल्या अंडरस्टँडिंग नंतर आता प्रभाग समिती आणि विषय समित्यांसाठी आस लावून बसलेले नगरसेवक आणि विविध पक्षातील सदस्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। ही प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करावी अशी लेखी मागणी आता नगरसेवकांनी केली आहे। तसंच पुढील 2.5 वर्ष का होईना प्रभाग समितींवर कब्जा मिळवण्यासाठी त्यांनी अनेक मार्गांनी फिल्डिंग लावली आहे। स्थायी समितीच्या चाव्या आपल्याकडे राहाव्यात म्हणून 2 वेळा सत्ताधारी शिवसेनेनं तारेवरची कसरत केली होती। यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या हातून स्थायी गेली तर दुसऱ्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादीचा नगरसेवक फोडून स्थायीच्या चाव्या आपल्याकडे घेतल्या होत्या। परंतु आता स्थायीतून ऐन वेळेस शिवसेनेनं आणि राष्ट्रवादीनं माघार घेऊन मनसेच्या हाती स्थायीच्या चाव्या दिल्यात। स्थायीच्या निमित्तानं शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीत झालेल्या या अभद्र युतीमुळे आता इतर समित्यांची प्रकरणं निकाली काढली जावीत असा सूर महापालिकेत उमटू लागलाय। स्थायीत जशी अंडरस्टँडिंग झाली तशीच अंडरस्टँडिंग प्रभाग समिती आणि विषय समित्यांच्या बाबतीत व्हावी अशी मागणी या समित्यांवर दावा करणाऱ्या नगरसेवकांकडून केली जाऊ लागली आहे। ठाणे महापालिकेत सध्या 9 प्रभाग समित्या आहेत। त्यात शीळ प्रभाग समितीची नुकतीच निर्मिती करण्यात आली आहे। तसंच लोकमान्य नगर सुद्धा प्रभाग समिती निर्माण करण्याचे वारे वाहू लागले आहेत। त्यामुळे असे झाल्यास 11 प्रभाग समित्या होणार आहेत। याची फेररचना सुरू असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली। दुसरीकडे पालिकेत महायुती आणि लोकशाही आघाडीचं संख्याबळ हे समसमान असतानाही आपल्या हातून प्रभाग समित्या जातील अशी भीती महायुतीच्या नेत्यांना आहे। त्यामुळे मागील 2.5 वर्षांपासून या समित्या रेंगाळत पडल्या आहेत। परंतु आता स्थायीच्या निमित्तानं महापालिकेत जे काही घडले त्यानुसार आता शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी या समित्यांचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेत्यांकडे करण्यात आली आहे। प्रभाग समित्या लवकरात लवकर गठीत कराव्यात या मागणीसाठी शिवसेनेचे नगरसेवक संजय मोरे यांनी पालिकेत धरणे धरण्याचा इशारा प्रशासनाला दिला असून यामध्ये इतर नगरसेवकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक अभिजित लाड, मुख्य संपादक माय मराठी न्यूज चॅनल। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी, नाना नानी पार्क जवळ, सावरकर नगर, ठाणे पश्चिम। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9320277007 8652025555। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।